नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. असं तुम्ही कधी केलं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी ज्यावेळेस माझं करिअर सुरू केलं होतं ना, अगदी कॉलेज लाईफमध्ये असताना, त्यावेळेस ना मी एका ऑफिसमध्ये काम करायचो आणि त्या ऑफिसमध्ये ना आम्ही सगळेच यंगस्टर्स होतो, म्हणजे अगदी कॉलेज गोईंग मुलं सगळी. पण त्याच्यामध्ये ना आमचे एक अकाउंटंट काका होते, ते आमच्यापेक्षा वयाने थोडेसे मोठे होते. तर ना नेहमी आम्ही ऑफिसमध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करून खायला आणलं किंवा कोणाचा वाढदिवस वगैरे असेल आणि सगळ्यांना चॉकलेट्स वगैरे दिले ना, तर ते नेहमी ते खायला किंवा चॉकलेटना घरी घेऊन जायचे त्यांच्या मुलांसाठी. आणि आम्ही ना त्यांना नेहमी नावं ठेवायचो की काय हा माणूस आहे, सगळं घरी नेतो, स्वतःचा कधीच विचार नाही करत, स्वतः कधीच जीवाला खात नाही. तर हे सगळं मी आज तुम्हाला का सांगतोय, तर आज आमच्या ऑफिसमध्ये आम्ही कॉन्ट्रीब्यूट करून एक केक आणला होता आणि हा केक, माझ्या वाटणीचा जो केक आहे तो मी ना घरी घेऊन चाललो आहे. खरं तर केक मला अजिबातच खायला आवडत नाही. सगळ्यांनी खाल्ल्यानंतर मला तो खायला सगळे फोर्स करत होते, पण मी म्हटलं नाही, मी हा केक घरी घेऊन जातो. आता हा केक मी घरी का घेऊन जातो हे तुम्हाला मी घरी गेल्यावर सांगतो. चला, तर खरं तर हे मी पहिल्यांदाच करतो आहे असं. तर हा केक मी घरी घेऊन का आलो होतो, तर हे बघा, मी केक बघितल्यानंतर सगळ्यात पहिले मला जी गोष्ट आठवली ना, ती म्हणजे चार्वीला केक खूप आवडतो आणि आपण चार्वीसाठी तो घेऊन जाऊया. म्हणजे खरंच आपण आईवडील झाल्यानंतर किती गोष्टी बदलतात आपल्या लाईफमध्ये हे मला आज कळालं. आणि त्यावेळेस मी त्या काकांना नावं ठेवायचो, याचं मला खरंच आज खूप वाईट वाटलं. तर तुम्ही असं कधी केलं आहे का की ऑफिसमध्ये एखादी गोष्ट भेटली आणि तुम्ही ती न खाता घरी घेऊन आलाय मुलांसाठी, असं कधी झालं आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे चूक आहे की बरोबर हे सुद्धा कमेंट करून सांगा. चला, आता भेटूया उद्या. बाय बाय.